नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की नंदिनीने या दीपकला जे काही बोलायला सांगितलेलं असतं तर दीपक येऊन सगळं बोलतोही, पण अचानकच सगळ्या फासेस पलटतात. अचानक दीपक हा उलट बोलायला लागतो आणि सगळ्यांना कळतं की दीपकला नंदिनीने सांगितले बोलायला म्हणून दीपक बोलतोय, असं सगळ्यांचा आता खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आणि तेव्हा नंदिनी आता सगळं बाबांना म्हणत असते, बाबा मी असं काही याला बोलायला सांगितलं नाही, मी हात जोडते तुमच्या पुढे. तेव्हा बाबा म्हणतात, नंदिनी तू आज खूप खालच्या पातळीला उतरलेली आहेस, मला खूप लाज वाटत आहे नंदिनी तुझी. आणि नंदिनीला आता काहीच करू शकत नसते, कारण की तिने एवढ्या दीपकवर विश्वास ठेवून त्याला घरी आणलेला असतो, पण दीपक त्या लायकीचाच नसतो. दीपक येऊन तिला म्हणतो की तूच मला सांगितलं होतंस ना की वसुधा मॅडमच्या विरोधात बोलायला. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अरे दीपक मी तुला असं कधी बोलायला सांगितलं. तेव्हा दीपक म्हणतो, अगं तूच तर मला बोलायला सांगितलं. आणि म्हणतोय, तुला मी आवडतोस ना, म्हणूनच तू माझ्याकडे आलीस ना. असं बोलल्यानंतर ना आता नंदिनी खूप चिडते आणि नंदिनी त्याच्या कानाखाली सनसनीत लावून देते, थोबाड सांभाळून बोल म्हणते. पण आता नंदिनीने एवढं सगळे कष्ट करून त्याला घरी आणलेलं असतं, त्याला जामीन दिलेला असतो, ह्या सगळं उलटं फिरतं. आणि आता वसुंधराचं खरं रूप सगळ्यांपुढे येण्यापासून थांबतं. आता नंदिनी आता पुढे काय करेल, तिच्या नावावर एवढा मोठा जो डाग लागला आहे ती कसा पुसेल, आणि ह्या दीपकला अजून कशी शिक्षा भेटेल, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.